आणि थेट पुण्यामध्ये जाऊयात। पुण्यामधली ही दृश्य आपण बघूयात। पारंपरिक ढोल ताशांच्या गजरामध्ये पुण्यामध्ये या विसर्जनाच्या मिरवणुका निघत असतात। अगदी अबालवृद्धांचा सहभाग या विसर्जनाच्या मिरवणुकांमध्ये असतो। एक चांगली गोष्ट अशी की डीजेला बंदी असल्यामुळे आता पारंपरिक ढोल ताशांच्या तालावरती या गणपती बाप्पांना निरोप दिला जातो आहे। अनेक महिन्यांपासून या ढोल पथकांची सुद्धा त्यांचे सराव सुरू असतात। आज गणेश अनंत चतुर्दशीचा दिवस आहे आणि लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातो आहे। आणि यानंतर आपण थेट नाशिकमध्ये जाऊयात। ज्या पद्धतीचा उत्साह आपण मुंबई पुण्यामध्ये सुद्धा अनुभवलाय तशाच पद्धतीच्या मिरवणुका नाशिकमध्ये सुद्धा निघतायत। वेगवेगळी रूपं घेतलेली ही मंडळी नाशिकच्या या मिरवणुकांमध्ये सहभागी झाली आहे। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आहेत, या मिरवणुकांमधून आपल्याला माहिती देत आहेत। मुकुल, नाशिकची गणेश विसर्जन आपण नाशिकची गणेश विसर्जन मिरवणूक बघत आहोत। मानाचे 5 गणपती मार्गस्थ झालेले आहेत आणि त्या पाठोपाठ आता इतर गणपती हे मार्गस्थ होत आहेत। आपण शिवसेवा मित्र मंडळाचा महागणपतीची ही मिरवणूक बघत आहोत आणि हरियाणामधनं हे कलाकार आलेले आहेत। हरियाणातले कलाकार नाशिकच्या मिरवणुकीमध्ये दरवर्षी हजेरी लावत असतात, आपली कला सादर करत असतात। आता आपण बघतोय की एका बाजूला डीजे चालू आहे आणि डीजेच्या तालावर हे सर्व जण आपली कला सादर करत आहेत। कोणी महाकालचं स्वरूप धारण केलंय, भगवान शंकराचं स्वरूप धारण केले, कोणी बालाजी बनलेला आहे। असे जवळपास 25 कलाकार या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि आपली कला ते सादर करतायत। त्यामुळे जे गणेश भक्त विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी आलेले आहेत त्यांच्यासाठी हा एक वेगळाच सोहळा आहे, कारण थेट देवी देवतांचे वेशभूषा धारण करून, त्यांचं रूप धारण करून हे कलाकार आपली कला सादर करते। आपण बघतोय की एक एक करत हे सर्व कलाकार यामध्ये सहभागी होत असल्याचं आपल्याला बघायला मिळते। यामध्ये आता काही ऋषीमुनी म्हणून देखील काही दाखल झालेले आहेत, काही राक्षसाची वेशभूषा धारण केलेली आहे, तांडव नृत्य काही जण करणार आहेत। आपण बघतोय की 25 कलाकार हे आता या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यात काही महिला कलाकार देखील आहेत आणि एक अवर्णनीय अविस्मरणीय असा हा सोहळा नाशिकच्या सार्वजनिक गणेश उत्सव मिरवणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय। अगदी मुकुल, तर नाशिकमधली ही दृश्य आपण बघतोय। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वेळेला सुद्धा थेट हरियाणामधून या कलाकारांना आपल्या या विसर्जनाच्या मिरवणुकांमध्ये सहभागी होण्यासाठी बोलावलेलं आहे। खरं तर गेल्या वर्षी सुद्धा या मंडळींचं तांडव नृत्य अत्यंत गाजलेलं होतं। यंदाच्या वेळी नेमकं काय खास असणार आहे ते सुद्धा आपल्याला बघायचंय। 3 महत्त्वाच्या शहरांमधली ही दृश्य आपण आता पाहतोच। मुंबईमधल्या या विसर्जनाच्या मिरवणुका, त्यापैकी लालबागच्या राजाची ही विसर्जनाची मिरवणूक आपण पाहतोय। थेट लालबागच्या परिसरामधून नजर जाईल तिथपर्यंत अलोट अशी गर्दी, भक्तांचा माणसांचा हा जनसागर आपण पाहतोय। त्यामुळे अलोट अशी गर्दी झालेली आहे। मोठ्या संख्येने लालबागच्या राजाचं एक एक दृश्य, अगदी एक फोटो आपल्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये टिपून घेण्यासाठी आता जिथे मिळेल तसं, ज्या मिळेल त्या जागेवरती उभं राहून लालबागच्या राजाचं दर्शन घेण्याचा त्याच्या भक्तांचा प्रयत्न आहे। मुंबईमधल्या विसर्जनाच्या या मिरवणुका आपण पाहतो आहोत। श्रॉफ बिल्डिंगच्या जवळ हे गणपती बाप्पा येत आहेत आणि तिकडे बाप्पांवरती पुष्पवृष्टी केली जाते। यंदाचा लालबागच्या राजाचा विचार केला तर त्याचं 92वं वर्ष आहे आणि